नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत करतोय। मित्रांनो, व्लॉग नंबर 20 वर आपल्या सर्वांचं स्वागत करण्या अगोदर मला सांगायला आनंद होईल की आपण जातोय माळशिरस गावापासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर असलेलं भुलेश्वर मंदिर। या मंदिराची एक चमत्कृतिक कथा, दंतकथा सांगण्यात येते की या ठिकाणी पूजेचा जो काही मान मिळतो, प्रथम तो प्रसाद साक्षात येथील महादेव ते प्रसाद खातात असं सांगितलं जातं। चला तर मग काय आहे हकीकत, आपण प्रत्यक्ष जाऊन माहिती घेऊया। मित्रांनो, भुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे। हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे। या ठिकाणाला मंगलगड असे म्हटलं जातं। 13व्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंथी मंदिरे निर्माण करण्यात आली। याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे। मित्रांनो, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या यवतजवळ माळशिरस गावाच्या उत्तरेस 700 फूट उंचीवर मध्यास भुलेश्वर मंदिर आहे। हे तुम्ही मंदिर पाहू शकता। या ठिकाणी अतिशय सुंदर असा परिसर या गडावरून आपल्याला दिसून येईल। गड म्हटल्यानंतर आपल्याला प्रश्न पडला असेल, मित्रांनो ऐका, काय आहे खरी हकीकत। 1634 मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव याने या डोंगरावर दौलत मंगल नावाचा किल्ला बांधला। या किल्ल्याचा भग्न बुरुज अद्यापही देवळाकडे जाताना उजव्या बाजूस आपल्याला दिसून येतो। पहिले बाजीराव पेशवे व सातारचे शाहू छत्रपती यांचे गुरु ब्रह्मेंद्र स्वामी यांनी अनेक हेमाडपंथी मंदिरांची जीर्णोद्धार केला। 1737 मध्ये स्वामींनी 1 लाख रुपये खर्च करून 3 कमानीचा नगारखाना, सभामंडप व 3 चुनेगच्ची शिखरे बांधली। वसईच्या विजयानंतर चिमाजी अप्पांनी भुलेश्वरास मुकुटाकरिता 125 रुपये व 125 सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद ऐतिहासिक साधनामध्ये आहे। या ठिकाणी ब्रह्मेंद्र स्वामींनी माळशिरस व यवतमध्ये विहीर व तळी बांधून दिली। या मंदिराच्या भिंतीवरील शिल्पात कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे। पूर्वी लढाईच्या काळात बऱ्याच मूर्तींची तोडफोड करण्यात आली होती, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतील। विशेष म्हणजे या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे आणि सगळ्यात मोठे नंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल।
या ठिकाणी आपल्याला शिवलिंग पाहायला मिळेल। फोटो काढण्यास बंदी असून गर्भात प्रवेश कोणालाही दिला जात नाही। हे तुम्ही नक्षीकाम शिल्पकला पाहू शकता। अतिशय सुंदर व मन भारावून टाकणारे असे शिल्प कोरीव काम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। खरं तर मूर्तींची तोडफोड खूप मोठ्या प्रमाणात केलेली दिसून येते। विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिताश्री छत्रपती शहाजीराजे भोसले यांचे सुपे परगण्यातील हे ठिकाण असल्यामुळे येथे राजमाता जिजाऊ आपला बाल शिवबाला घेऊन या ठिकाणी येत असत। शिल्पातील कोरीवकाम हे पौराणिक आणि रामकालीन सर्व रामायण आणि महाभारत कोरलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल। अतिशय सुंदर असं या ठिकाणी वास्तुकला शिल्पकला आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो, कधी वेळ मिळाला तर या ठिकाणी नक्की भेट द्या आणि येथील काही चमत्कृतिक गोष्टी आहेत प्रत्यक्ष येथील ग्रामस्थाकडून तुम्ही जाणून घ्या। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। लवकरच घेऊन येतोय व्लॉग नंबर 21। तोपर्यंत नमस्कार।